काय 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 माहिती. प्रमाणे मी म्हटलं होतं की आपलं जायचं हजिरा एरियाकडे. हा बघा, हा रोड आपला घेऊन जातोय तिकडे. तिकडे जाताना खूप सारे चांगले नजारे पण दिसणार आहे कारण आपण तापी नदीच्या पुलावरनं क्रॉस करणार आहोत. सो आपला पांढरा हत्ती, जसं मी बोलत होतो की बऱ्याच साऱ्या जॉग्राफिकल जे आम्ही शिकलोय चेंजेस त्या बघण्याच्या आता एकदम टप्प्यावरती आलोय. लवकरच डायव्हर्सिटी चेंज होणार आहे. तो चलो देखते, आता तिथं भेटूनच बघूयात. बापरे पैसा. टर्मिनलकडे आकाश, निळा बोर, समुद्र. तुम्हाला हे काय माहिती ना, तुम्हाला प्रश्न पडला असेल असं मी एवढं एक्साइटिंगली का म्हटलो याच्या मागे रिझन आहे. आपण आलेलो आहे आरो टर्मिनल हजिरा येथे, जिथनं आपली गाडी आता आपल्याला मोठ्या होडीमध्ये आरो प्यूरिफाइड वाटर कंपनी हमारे यहाँ पे बहुत अच्छा पानी मिलता है, आप पी सकते हैं. समुद्र खारा पानी हम मीठा करके देते हैं यहाँ पर. ये कंपनी हमारे. तर आपल्याला ना इथनं मोठ्या जहाजामध्ये, जहाज काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, फेरी. हा, फेरी बोट मध्ये आपल्या गाड्या टाकायच्या आहे. इथनं डायरेक्टली आपल्याला भावनगर जायचंय. भाई लोग आपण एंटरवर आहे. आपला पहिला एक्सपिरियन्स रावडी मंडळीचा, आणि आपली रावडी मंडळी नाशिकची रावडी मंडळी तुम्हाला घेऊन जाते क्रुझर मध्ये. छोटा क्रुझर आहे. चलो 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 बाय, एंटरवर आहे. गणपती बाप्पा मोरया. बाई याची आठवण येते पॉइंट ब्रेक मध्ये का ते मला घुसतं हा ना. 2 मिनिटं. अरे वा, थांबून चल जाऊन द्यायची घरात, मोसम जाऊन द्यायची. चलो मंडळी. ऊपर आ गए भाई. कुछ लावायचं काय कळा ना. अभी आप लोग ऊपर जाएंगे. हाँ, गाड़ी इधर पार्क कर सकते, फिर हम गाड़ी में आ सकते हैं, फिर से कभी भी आ सकते हैं ना, चाहिए तो. जो गाड़ी लेकर आएगा आपको, कुछ चाहिए होगा तो हम लेके जा सकते हैं का. अच्छा, ओके ओके. इथे या गाड्या लागले मंडळी अशी. आता आपली हा पांढऱ्या हत्ती इथं उभा केलाय आपण. हे बघा, अथांग समुंदर आहे इकडं. हा समुंदर इथं उभा आहे. इकडनं एंट्रन्स आहे वाटतं वरती, डेक वरती जायला. राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना, तर बरंच चालू द्या. तर मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की हे मंडळी निघाली कुठे. खूप ट्रिप बिप दाखवली, पांढरा हत्ती आपला एकदम सजवलाय, प्रत्येक जण सजतोय, पॅकिंग करतोय, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप मोठी ट्रिप आहे. नक्की कुठे आहे काय हे तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल. सुरतमध्ये काल तुम्ही बघितला असेल लास्टचा जो आमचा जो स्टार्टिंगची ट्रिप होती जी निघालो आम्ही, त्यावेळेला तुम्हाला ते समजलं असेल. तर मग योगी भाऊ, तर मग मंडळी विषय असा आहे का, विषय खूप खोल आहे. आम्ही खूप खोल पाण्यात आलोय. त्याचं कारण असं आहे, आम्ही मागे कोकण राईडला गेलो होतो, त्याचे ब्लॉग पण तुम्ही बघितले असाल. कोकणामध्ये आमची फेरी मिस झाली होती. फेरी आम्हाला घेता नव्हती आली, तेव्हा पाऊस होता. पण मी जेव्हा रन ऑफ कच्छचा प्लॅन करत होतो, रन ऑफ कच्छ जे आहे ते नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये होतं, गुजरातच्या कच्छ भागामध्ये, भुज भागामध्ये. सो त्यासाठी आम्ही प्लॅन करत होतो. त्यावेळेस मला हा रूट मिळाला. सुरत, नाशिकवरून आम्ही डायरेक्टली सुरतला आलोय. सुरतवरून आम्ही फेरी घेणार आहे. ही डायरेक्टली सौराष्ट्र जो एरिया आहे त्याच्यामध्ये भावनगरमध्ये उतरणार. त्याच्याने आमचे 400 किलोमीटर वाचणार आहे. आणि या फेरीमध्ये जे आहे रोडमध्ये
4 तासाची जर्नी आहे, तो आमचा एक वेगळा एक्सपिरियन्स असणार, त्यासाठी मी हा चूज केला. आपली ही जी रोरो फेरी असणार आहे ती सुरत जवळ येईल. हजीरा या स्टॉप पासून भावनगर मधील डोगा इथपर्यंत राहणार आहे आणि याचे जवळपास 4 तासाचे आपल्याला 2 प्रकारचे चार्जेस आहे. एक तो विकेंडला जर तुम्ही आला तर विकेंडला 700 रुपये चार्जेस आहे आणि नॉर्मल डेजला जर आला तर 500 रुपये चार्जेस आहे. आणि जर तुम्ही कार घेऊन जाणार असेल तर कार न्यायची पण सुविधा याच्यात ठेवलेली आहे. कारचे तुमचे स्पेशल 1200 रुपये लागतात वेगळे आणि ट्रक्स वगैरे पण याच्याने कॅरी करू शकता. अशा प्रकारे आपल्या जवळपासची 4 तासाची जर्नी कमी करून 4 तास म्हणजे ते 300 किलोमीटरचे कमी होणार ते आणि हे 4 तासाची जर्नी वेगळी. तर मंडळी मेन गोष्ट अशी आहे की आम्ही आलो आहोत गुजरातमध्ये आणि ही जवळपास 7-8 दिवसाची गुजरात ट्रिप असणार आहे. तर ह्या ट्रिप मध्ये मंडळी राऊडी मंडळी काय करणार आहे हे आपल्या आरजे बद्दल आरजे बाई जरा थोडं आपल्या मंडळी याला पण सांगू दे. तर मित्रांनो आपल्याला जायचंय रन ऑफ कच्छ जायचंय आणि तिथं आहे ना जो नोव्हेंबर टू फेब्रुवारी हा जो पूर्ण मोसम आहे हा पूर्ण ते जे आपण म्हणतो ना सॉल्ट पूर्ण फ्रीज झालेलं आहे आणि व्हाईट सगळं व्हाईट डेझर्ट बोलतात त्याला. व्हाईट डेझर्ट आणि तो जो झोन आहे तो आपल्याला तिथे जाऊन एक्सप्लोर करायचा आहे, तिथे जाऊन फोटोशूट करायचंय, बघायचंय, तिथे सनसेट बघायचंय. तर सनसेट बघण्यासाठी आपण तिथे जायचंय. मिल्की वेज बघायला मिळतात. भारतात खूप कमी लोकेशन जिथे आपला मिल्की वेज बघायला मिळतात, त्यापैकी एक आहे रन ऑफ कच्छ. आणि नेक्स्ट पॉईंट असं आहे की तिथं असतो रणोत्सव जो असतो नोव्हेंबर टू फेब्रुवारी या पिरियड मध्ये असतो आणि सगळं रंगबिरंगी वातावरण असणार. तिथं एक वेगळा माहोल असणार. अजून एक गोष्ट ढोलावीरा रोड जो राहुल आम्ही म्हणजे असा तो आमच्या नजरेत भरलेला आहे, तो आम्हाला एक्सपिरियन्स करायचा. आणि तिथून पुढे पुढे जाणार राहुल आपण नेक्स्ट जाणार आहे. खूप आयकॉनिक अशी प्लेस आहे जी तिचं आपल्या नोटवरती पण तिची प्लेस आहे खूप प्रिशियस अशी ती ठेवलेली राणी की वाव. तरी ती वाव बघण्यासाठी जायची जे स्टेपल आपण तिला बोलतो ती आहे. आणि त्याच्यानंतर आपण सन टेम्पल पण जाणार. नंतर अहमदाबाद एक्सप्लोर करणार मंडळी. मारी माटी मारा देश. तुम्हाला असं आहे की पूर्ण जो गुजरात आहे तो गुजरातमध्ये एकूण एक गोष्ट आम्ही टच करणार आहे. तुम्हाला पूर्ण मजा देणार आहे. नाशिकची राऊडी मंडळी तिला सबस्क्राईब करा आणि पुढे बघत राहा सिरीज. मागे गुगल ऑफिसला गेलोय आणि त्याच्यासाठी तगडा कंटेंट घेऊन येतोय, त्याच्यामुळे तुम्ही नाही बघत राहा. लवकरच आमचं अजून सगळ्या गोष्टी येणार आहेत. आणि आले बघा ते रेड कलर आणि तुमच्या मित्रमंडळींना पण ही मजा धमाल पाठवाल तुम्ही पण बघा. आणि आपल्या काय म्हणतात आपली जी पांढरी हत्ती आहे तिचा हा पहिल्याच मोठी टूर आहे सगळ्यात मोठी. आणि जसं तुम्ही डिलिव्हरीची जर ब्लॉग बघितला असेल तर आरजे भाऊनी आणि आपले एजे भाऊ आणि योगी भाऊनी सगळ्यांनी सांगितलंय तुमच्या डायरेक्टर पर्यंत कारण ह्या XUV 300 आपली पांढरी हत्तीमध्ये इंडिया टूर करणार आहे. इंडिया सुरुवात झालेली गुजरात पासून. येस चला मग मंडळी आता एन्जॉय करू. आता क्रूज एन्जॉय. आपलं ती फेरी कशी बघून जाऊ आपण. मंडळी बघताय ऑपरेशन चालू आहे. ऑपरेशन चालू आहे ते बघताय. कसं उठून बाबा झोपा ऑपरेशन चालू आहे. बाकी दिल चल गया. आपण आहे ना त्या तिकडे समोर रेड रेड दिसतंय का बोल त्या साईडने सरळ आलो. नंतर हे असं गोल होऊन इकडे बघ असं होऊन आलंय. इकडे मध्ये आहे ना मे बी काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे असं कर होऊन चाललंय. एवढं मोठं आहे ना तिकडे कसं आहे पाणी कसं कमी आहे ना डीप नाही. त्यांनी कॅनल बनवलेला आहे तिथं कॅनलच्या वेळीच मग आपण आलो पुढं तिकडे डेप आहे ना. आता मग आता मोकळा चालतो. आता काय पुढे घाला प्रॉपर पाणी तुला समजणार आपण समंदर आहे आम्हाला. मंडळी आपल्याला चला 8 तास कशाला गेला आपण समंदर पुन्हा समंदर.
डीप कमी असते त्याच्यामुळे मध्ये घेऊन येतो चॅनल. तोपर्यंत आपण मध्ये असतो, नंतर ते 15 मिनिट नंतर खोल चालणार पाहिजे. तर आपण कुठे पण फिरू शकतो, वरती येऊ शकतो, असा आनंद घेऊ शकतो. म्हणजे कम्प्लीटली तुम्हाला आहे ना पूर्ण क्रुझरचा असा फिलिंग येणार आहे. जे आपण बाहेर देशात जाण्यासाठी करतो ना तसे फिलिंग आहे. तर इथं नक्की या तुम्ही आणि एक नक्की करा. आणि फक्त तुम्हाला रावडी मंडळी दाखवणार आहे. सबस्क्राईब करा आणि अशा नेक्स्ट कंटेंटसाठी आणि पुढच्या सिरीज मध्ये कंटिन्यू राहा आमच्यासोबत. आणि मजा करा, आता मस्त मजा घ्या आमच्यासोबत. Swagger down the street with your red lips and funky beat. You better hold your head down the street with your red lips and funky beat. You better hold your head up to the sky. I'm gonna roll with you till the day I die. काय पाहिजे अर्जे यू बाबू डायरेक्ट 500 रुपये नुसता पैसा. यो बाबू योगी येस येस योगी चाललाय. कुठे गेलाय तो? नाही पण योगी कुठे गेला जात नाही ना. पण आता सध्या मूड चांगला असं नाही सगळं वाईट त्याच्यामुळे गेला भाई. इकडनं आहे ना पीस वाटतंय, खतरनाक पीस वाटतंय. असं वाटलंय मस्त. ते कांटिटी दोघं योगी भाऊ धन्यवाद. धन्यवाद योगी भाऊ, धन्यवाद. तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळ्या लवकर पुऱ्या हो. थंड हवा आहे. कॉफी फायनली लाईट लागले. अंधार जवळपास झालाच आहे आणि आपली मंडळी बसली आहे. विचार विनिमय चालू आहे सगळ्यांचा. या अथांग समुद्राकडे बघून योगी भाऊंचं चाललंय वेगळं आणि मी बघतोय समुद्राकडे आणि शांत आनंद घेतोय आम्ही. आता या थंड हवेची जी झुळूक चालली आहे त्याचा सगळेजण आनंद घेत आहे. फेरी आहे. या फेरीमध्ये जनरली यांचं आपल्याला 2 सिटिंग टाईप येतात. तो आपण जे एक एक्झिक्युटिव्ह घेतो आणि एक बिझनेस करून आहे. सो याच्यामध्ये आपला कॅफेमध्ये आपण रिजनेबल प्राईज आहे, ठीकठाक प्राईज आहे आणि वरती म्युझिक सिस्टीम लावली असते. एक चांगला नाश्ता येतात. जेव्हा आपण इव्हनिंगची लाईक फेरी घेतो 4 वाजताची, इव्हनिंगला येताना मस्त सनसेटचा टाईम झालेला असतो. तुम्ही 6-7 वाजेपर्यंत ते कवर करू शकता. नंतर मस्त पार्लरली जागा मिळते, बाजूला बसायला, वरती बसायला जागा आहे, ॲज अ ग्रुप नाचण्यासाठी जागा आहे. खूप मस्त म्हणजे नाही सगळ्या गोष्टी कव्हर होतात त्याच्यामध्ये. मस्त सिटिंग अरेंजमेंट आहे आणि रूम पण आहे. तिथं सगळं गाणे वगैरे लावले असतात. ते आल्यानंतर वाटतं बसून प्रायव्हेट एरिया असं वाटतं एकदम मस्त एखादं आहे ना प्रायव्हेट स्पेसमध्ये आलेलं आहे. आजूबाजूला काही डिस्ट्रॅक्शन नसतं, सगळं एकदम शांत असतं. समुद्र आहे, सेंटरला आहे, मस्त गाणं वाजते, लाईट असा डान्स फ्लोर आहे.
हा डान्स फ्लोअर या डान्स फ्लोअरवर तुम्ही डान्स करा. तुम्ही बघितलं असेल रावडी मंडळींचा डान्स बघितलाच असेल आता. डान्स रील्स जे पाहिजे ते बनवा बिंदास. आणि असं झोपले तरी चालेल. आयुष्यापासून वैतागल्यानंतर तुम्ही काय आता काय वैतागायचं निवांत काय वैतागायचं. हे बघ असं शांत बसता तुम्ही, बाकी काहीच करू नका. असं शांतही बसू शकता बघा, कुठलंही टेन्शन नाही, काही नाही, निवांत झोपा. भावनगर तो बड़ी होटल है वहाँ. हाँ भावनगर जा रहे हैं. किलोमीटर दूर है, हो गया आधा घंटे का रास्ता. हाँ वहाँ जाना है. वही रुकेंगे और से जाएंगे भूत. उधर जाने का है भूत. अच्छा तो वही से बस कहीं नहीं गाड़ी यहाँ पर. अच्छा फोर व्हीलर. फेरीचा मंडळी शेवटचा टप्पा आणि आपली मंडळी शेवटच्या क्षणाचाही आनंद घेताना. मी काय म्हणतो मंडळी, चला बोट बीट चालवा, तुम्ही शिप वगैरे चालवा. योगी भाऊनी आता कमान घेतली हातात. कुठं जायचं? चला मंडळी आता निघायचंय. गाडी खाली लावलेली आहे आपली. झाली आता. चला गाडी काढायची आहे आणि हॉटेल शोधायचंय पहिले आणि आराम झोपायचंय आता शेवटचा भावनगर मध्ये. काय रे आपण गोगाला आलो आता. कुठून निघालो तो? हजीरा. चलो फायनली मंडळी आपल्या पांढऱ्या हत्तीमध्ये पोहोचलो आहे. इथं बसलोय, जमीन आलोय, जमिनीवरती आलोय. आता आलोय आपण सौराष्ट्रामध्ये. चेस फॉर दॅट. चेस. मंडळी रिफ्रेश झालोय एकदा, पुन्हा एकदा लाईफ असं एकदम असं वेगळं सायलेंटली चाललंय मस्त पैकी. असं वाटतंय की आपण एक ट्रिपचा एक असा पार्ट घुसले ट्रिप मध्ये नाही का. त्या झोन मध्ये घुसले आता आपण. आता रिजन चेंज केलाय. रेग्युलर सगळं काही आपण रोज ऑफिसला जातो, काम करतो, सगळं विसरून गेलो. फास्ट होतं माइंड थोडं सगळं झालेलं, सेटल होऊन गेला मस्त. आता दुसऱ्या गोष्टी लोकात नाही येते, फक्त आपलं ट्रिप बद्दलच गोष्टी आहेत. चला इथं जायचंय उद्या. थँक्स टू दॅट फेरी which was booked by योगेश. थँक्यू गाईज. जी ब्रिज होती ना, बापरे काय हवा होती भाऊ, खतरनाक. खायचो ना आपण गार्लिक ब्रेड आणि ते लय मस्त वाटलं. म्हणजे त्या थंडीमुळे ते जास्त मजा आली खायला. एकच नंबर, एकदम भारी लागायची त्याची चव, म्हणजे चव होती बाबा एकच एक नंबर. हा तर नक्की आपले जर कोणी येत असेल ना, त्यांनी आपल्या सगळे बघा गोष्टी की आम्ही कसं केले, काय केले. कुठं तुम्ही मिस केला असेल काही पार्ट तर तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला पण प्लॅनिंग करायला इझी होईल. रिजन मध्ये तुम्ही प्रायव्हसी खूप मिळेल तुम्हाला. असं वाटेल की आपण काहीतरी अशी गर्दीचा भागच नाही. सगळ्यात महत्वाचं सांगायचं ते फ्रंट साईडला जे तुम्ही आहे ना, म्हणजे फेरी चालू झाली ना, तर काय करा, थोड्या मध्ये बसून घ्यायचं. नंतर शेवटला आहे ना, म्हणजे थोड्या वेळाने पुढल्या साईडला येऊन शांतपणे बसून घ्यायचं. कुणीच राहत नाही पुढच्या साईडला, 1-2च लोक होते. आणि फक्त समोरून येणारी समुद्राची गार हवा मे और मेरी तनाई. इथं एकदम सायलेंट आहे तेव्हा. मेवर मेरी तनाई. मला असं म्हणायचंय की आपण जेव्हा डीप सी मध्ये जातो ना, तेव्हा आपण तिथं समोर जाऊन बसायचं, तेव्हा आपण डीप थॉट मध्ये पण डाईव्ह करू शकतो त्या पॉईंटला. काय बोललाय आरजे भाई. भाऊ मॅपचं बघताय. तर आपण भेटू आता आपण आपल्या हॉटेलवरती आणि उद्याचं काय कॉन्टॅक्ट सांगू. पुढचा ब्लॉग कंटिन्यू गो टू स्लीप. आणि पुढे मोठा ऍडव्हेंचर असणार आहे पुढचा आपला. येस.